मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आम्ही कालच्या मागच्या प्रकरणामध्ये गतींचं वर्णन बघत आहे। जीवाच्या विशिष्ट स्थितीला गती म्हणतात आणि यामध्ये नरक गती आम्ही बघितली। नारकी जीवांच्या विशिष्ट स्थितीला नरक गती असं म्हणतात किंवा नरक या शब्दावरून नारत हा शब्द घेऊन जे जीव एकमेकांमध्ये अजिबात प्रीती करत नाही ते जीव नारकी जीव आहे। आणि नारकी जीवांच्या विषयी काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आम्ही बघितल्या की त्यांचं हुंडक संस्थान असतं, अत्यंत काळा रंग असतो, नपुंसकलिंगी ते असतात, त्यांना दाढी मिशा नसतात, हुंडक संस्थान त्यांचं असतं, चित्रविचित्र आकार असतात। नंतर आपल्या शरीराची ते अपृथक विक्रिया करतात, म्हणजे शरीरालाच हातालाच अस्त्र शस्त्रासारखं रूप देतात आणि एकमेकांची विराधना करतात। शरीरांचे त्यांच्या तुकडे केले जातात पण ते पाऱ्यासारखे परत जुळतात। आयुष्य पूर्ण झाल्याशिवाय त्यांना जीवनामध्ये मरण नाही आणि थोडं थोडकं नाही, त्यांचं आयुष्य 10,000 वर्षापासून 33 सागर पर्यंत 7व्या नरकाची उत्कृष्ट स्थिती एवढ्यापर्यंत ते दुःख भोगत असतात। क्षेत्रज दुःख आहे, त्यांना मानसिक दुःख आहे, शारीरिक दुःख आहे, आगंतुक दुःख आहे, परस्पर एकमेकांना दुःख देण्याच्या गोष्टी त्यांच्या जीवनात घडतात। अशा तऱ्हेने त्यांच्या जीवनात दुःख आहे। आणि नारकी जीवांबद्दल, नारकी जीव मेल्यानंतर परत नरकात जात नाही लगेचच आणि स्वर्ग देखील म्हणजे देवगती देखील त्यांना मिळू शकत नाही। म्हणजे नरकामधला जीव जो आहे हा मनुष्य किंवा तिर्यंच याच गतीमध्ये जन्म घेतो। त्यातही 7व्या नरकातला जीव मेल्यानंतर मनुष्य बनतच नाही, तिर्यंचच बनतो नियमपूर्वक। 6 नरकांपर्यंत व्यवस्था आहे की तो मनुष्य बनू शकतो आणि कोणत्या नरकातून आलेला जीव हा कुठे जाऊ शकतो याबद्दल देखील आपण बघितलेलं आहे की पहिल्या नरकातून आलेले, पहिल्या 3 नरकापर्यंत जे जीव आलेले आहेत हे जीव काय बनू शकतात तर तीर्थंकर देखील बनू शकतात। 1 ते 4 नरकातून आलेले जीव मोक्षाला जाऊ शकतात। 1 ते 5 नरकातून आलेले जीव देशव्रती किंवा संयमी बनू शकतात। 6व्या नरकातून निघालेला जीव मुनी होऊ शकत नाही परंतु देश संयमी किंवा सम्यक दृष्टी होऊ शकतो। आणि 7व्या नरकातून आलेला जीव मात्र हा नियम आणि तिर्यंच आणि मिथ्या दृष्टीच असतो। शिवाय नरकामधून आलेला कोणताही जीव बलदेव, नारायण, प्रतिनारायण, चक्रवर्ती या पदांना तो प्राप्त करत नाही। फक्त नरकातून आलेल्यासाठी तीर्थंकर पदवी 63 लाखा पुरुषामधली तेवढीच त्याच्यासाठी ओपन आहे, बाकीच्या त्या सगळ्या त्याला क्लोज आहेत। आता तिर्यंच गतीचं आपण वर्णन बघणार आहोत। तिर्यंच गती, तिर्यंच गती नामकर्माच्या निमित्ताने आत्मा तिर्यंच भावाला प्राप्त होतो। तिर्यंच भावाला म्हणजे मायाचारी परिणामाला प्राप्त होतो, त्याला तिर्यंच गती असं म्हणतात। ज्यांच्या आहारादी संज्ञा व्यक्त असतात, नंतर जिथे मन वचन कायेची कुटिलता असते आणि ज्यांच्या जीवनामध्ये पापाची बहुलता असते असे ते निकृष्ट अज्ञानी तिर्यंच गतीतील जीव म्हटले जातात। तिसरी व्याख्या तिरोभाव अर्थात बोझा वाहण्या योग्य कर्मोदयाला ते प्राप्त होतात, म्हणून त्या जीवांना तिर्यंच जीव म्हटल्या जातात।
एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत सर्व जीव, मनुष्य सोडून बाकी सर्व या पृथ्वी तलावावर दिसणारे जीव हे तिर्यंच गतीतील जीव आहेत. म्हणून पहिली व्याख्या बघितली की तिर्यंच गती नामकर्माच्या निमित्ताने आत्मा तिर्यंच भावाला प्राप्त होतो, त्याला तिर्यंच गती असं म्हणतात. आणि या तिर्यंच गतीतील जीवांच्या आहारादी संज्ञा, आहार, भय, मैथून, परिग्रह या संज्ञा सगळ्या व्यक्त असतात, म्हणजे सगळ्यांना ज्ञात होतात. दुसरी व्याख्या बघितली, जिथे मन वचन कायेची कुटिलता असते, म्हणजे मनात एक आहे, वचनात एक आहे आणि कायेमध्ये एक आहे. आता ही कुटिलता कुणाच्या जीवनात दिसणार आहे? जे संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच असतील त्यांनाच मन आहे. पण बाकीच्याही जीवनामध्ये, तिर्यंच गतीतील जीवनामध्ये बहुतांश रूपाने कायेची पण कुटिलता आहे, वचनाची, द्विनिंद्रियापासून वचन योग आहे, तर वचनाची पण कुटिलता असू शकते आणि पंचेंद्रिय जीवांना मनाची देखील कुटिलता असू शकते, म्हणजे कपटाचारी परिणाम त्यांचे असतात. तिर्यंच गतीतील जीव साधारणतः सगळं त्यांचं असं कुटिलतापूर्ण व्यवहार दिसतो, म्हणून ते तिर्यंच गतीतील जीव अशा प्रकारचे असतात. आणि पापांची बहुलता त्यांच्या जीवनात असते, कारण त्यांचं उदरनिर्वाहाचं साधनच पाप बहुल अशा साधनांनी प्राप्त आहे. आणि जे निकृष्ट अज्ञानी असतात त्यांना तिर्यंच जीव म्हणतात. तिसरी व्याख्या, तिरोभाव अर्थात बोधा वाहण्या योग्य कर्मोदयाला प्राप्त होणारे जीव हे तिर्यंच गतीतील जीव असतात. या तीन व्याख्या आपण बघितल्या. आणि तिर्यंच गतीतील जीव आम्हाला समजायचे असेल तर या पृथ्वी तलावावर जे सगळे जीवराशी आहे, मनुष्य सोडून जी सगळी काही जीवराशी आहे त्यांची गती तिर्यंच गती असते. म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, वनस्पती हे जीव, स्थावर काही काय यांची तिर्यंच गती आहे. अळी वगैरे, मुंगी, तीन इंद्रिय, भ्रमर, चतुरेंद्रिय आणि हे सगळे जीव, हे सगळे तिर्यंच गतीतील जीव म्हटल्या जातात. नंतर संज्ञी पंचेंद्रिय जीवांचे, संज्ञी नाही, पंचेंद्रिय जे जीव आहे तिर्यंच जीव, यांचे तीन भेद आणखी पाहायचे. जलचर, स्थलचर आणि नभचर. संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंचांचे दोन भेद, एक भोगभूमिश तिर्यंच आणि एक कर्मभूमिश तिर्यंच. पहिल्यांदा आम्ही साधारण व्याख्या बघितली, जलचर, स्थलचर आणि नभचर. ही कर्मभूमीच्या अपेक्षेने हे तीन भेद लावायचे. जलचर, ज्यांचा पाण्यामध्ये वास्तव्य असतं ते जलचर, जे जमिनीवर राहतात ते स्थलचर आणि जे आकाशामध्ये उडू शकतात त्यांना नभचर जीव म्हणायचं. हे पंचेंद्रिय जीवाचे कर्मभूमी अपेक्षेने तीन भेद आहे. आणि दुसरा एक भेद कर्मभूमीच तिर्यंच आणि भोगभूमीच तिर्यंच असा लावायचा. तर भोगभूमी फक्त पहिल्यांदा समजा, भोगभूमी म्हणजे ज्या ठिकाणी भोगभूमींच्या माध्यमातून सर्व इच्छांची तृप्ती होते अशी जी जागा आहे ती भोगभूमी म्हटल्या जाते. या भोगभूमीमध्ये हे तिर्यंच जीव पण त्या ठिकाणी असतात आणि ते संज्ञी पंचेंद्रियच असतात. म्हणून भोगभूमीमध्ये जे जीव असतील त्या ठिकाणी एकेंद्रिय जीव तर सर्वत्र आहे, म्हणून ते स्थावर काही जीव असतात. परंतु विकलत्रय म्हणजे द्विनिंद्रिय, तीन इंद्रिय, चतुरेंद्रिय आणि असंज्ञी पंचेंद्रिय भोगभूमीज मध्ये दिसत नाही. त्याचप्रमाणे जलचर जीव पण भोगभूमीमध्ये नाही. आता तिर्यंच गतीमधलं दुःख कोणतं आहे? आम्ही तिर्यंच गतीमधलं दुःख तर खूप आमच्या जिभेच्या माध्यमातून सांगू शकतो. जीवसृष्टी आम्ही बघतो आणि जीवन जगण्याची त्यांची पद्धती बघितल्यानंतर त्यांचं दुःख काय आहे हे आम्हाला कळू शकतं. आणि तरी देखील जसं छडालाकारामध्ये तिर्यंच गतीतील अनेक दुःख सांगितलेले आहे की सबल करे, म्हणजे
जे दुर्बल आहे त्यांना सबलनी करी खायो अतिथीन. छेदन भेदन भूक प्यास हे सगळे दुःख त्यांच्या जीवनात आहे. कारण तिर्यंच गतीतील जीव या बाबतीत बऱ्याच अंशांनी पराधीन असतात. पराधीन असल्यामुळे त्यांना जर कोणी टाकलं, बांधून ठेवल्या जातं, बंधनाचं दुःख आहे त्यांना. कोणी टाकलं त्यांना खाद्य तर ते खाऊ शकतात, पाणी पाजलं तर ते पिऊ शकतात. बऱ्याच वेळेला अग्नी जर मध्ये पाहिलं आम्ही तर क्लास हॅलो, बऱ्याच वेळेला आम्ही पशुपक्ष्यांना बांधून ठेवतो. त्यामुळे जर आग वगैरे लागली तर ते आपली जागा सोडू शकत नाही. शिवाय असं म्हणतात की प्राण्यांना भूकंप होणार आहे हे बऱ्याच आधी कळतं आणि ते योग्य स्थानी, सुरक्षित स्थानी आपलं गमन पण करू शकतात. पण त्यांना ज्या वेळेला आपण बांधून ठेवतो त्यावेळेला ते तशा प्रकारची क्रिया करू शकत नाही आणि त्यांचा हकनाक तिथे मृत्यू होतो. तर अशा प्रकारचं तिर्यंच गतीतील दुःख आहे. शिवाय बळी तो कानपिळी या न्यायाने तिर्यंच गतीमधील सबल जे पशुपक्षी आहे ते निर्बल पशूंना त्या ठिकाणी खातात, हे त्यांचं दुःख आहे. पराधीनता त्यांच्या जीवनात मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून भूक, तहान, थंडी, वारा, ऊन, पाऊस, जन्म, मरण या सगळ्यांचं दुःख त्यांना भोगावं लागतं. नंतर ओझं त्यांना व्हावं लागतं. कत्तलखान्यामध्ये पशु पक्षी मारले जातात. बंदिवासाचं दुःख हे त्यांच्या जीवनात आम्हाला दिसतात. तिर्यंच गतीमध्ये जीव का जातो किंवा तिर्यंच पर्याय त्याला का मिळते, तर सतत मायाचारी परिणाम ज्याचे जीवनात असतात त्यांना तिर्यंच गती प्राप्त होते. इथे पण जर आम्ही कुटिलतापूर्ण परिणाम करत असू, लप्पाछप्पीचे परिणाम आमचे असेल, एकमेकांना फसविण्याचं, ठगविण्याचा असा जर आमचा परिणाम असेल तर निश्चित हे समजा की आम्हाला तिर्यंच आयुचा बंध होणार आहे. म्हणून हा नको असेल तर आम्हाला आमच्या परिणामांना बघावं लागेल. ते अशा प्रकारचे कुटील परिणाम आम्हाला जीवनात करता कामा नये हे आम्हाला बघावं लागेल. नंतर कर्मभूमी तिर्यंच संज्ञी पंचेंद्रिय जीवांना 5 गुणस्थानं होऊ शकतात. आता थोडस 5 गुणस्थानांपर्यंतची नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पहिलं गुणस्थान आहे मिथ्यात्व गुणस्थान, दुसरं सासादन, तिसरं मिश्र किंवा क्षायोपक्षमी किंवा सम्यक्त्व मिथ्यात्व गुणस्थान, चौथं अविरत सम्यक्त्व गुणस्थान आणि 5वं देश विरत गुणस्थान. ही 5 गुणस्थानापर्यंतची आज नावं सांगितलेली आहे. पुढच्या क्लासमध्ये प्रश्न विचारेल 5 गुणस्थान कोणते. तर ते गुणस्थानात आहे ते परत कोणाला कर्मभूमी जे आहे, कर्मभूमीमध्ये राहणारे तिर्यंच गतीतील जीव जे संज्ञी पंचेंद्रिय असतील तर त्यांना 5 गुणस्थानं होऊ शकतात. म्हणजे तो देशव्रत पाळू शकतो, श्रावकाची अनुव्रत पालन करू शकतो. आपल्याला कथा माहिती असेल, रात्री भोजन त्याग घेतलेल्या एका कुत्र्याची, की ज्यांनी रात्री काही खायचं प्यायचं नाही असा त्याग जीवनात एका मुनी महाराजांच्या समक्ष घेतलेला. होतं काय, एक दिवस संध्याकाळची वेळ, त्याला तहान लागते आणि तो पाण्याच्या शोधात फिरतो. पाण्याच्या शोधात फिरल्यानंतर त्याला एक विहीर दिसते. विहिरीमध्ये तो उतरतो. विहिरीत उतरल्यानंतर खाली गेल्यानंतर त्याला असं वाटतं की अरे आता रात्र झालेली आहे आणि आपण तर रात्री त्याग घेतलेला आहे. तो पाणी न पिता वर वापस येतो. वर आल्यानंतर बघतो की अरे वर तर उजेड आहे, काही रात्र झालीच नव्हती, आपण पाणी पिऊ शकत होतो. म्हणून परत तो पाणी पिण्यासाठी खाली उतरतो विहिरीत.
परत खाली उतरल्यानंतर पहिल्याच सारखी त्याची भूमिका राहते की रात्र झाली असं त्याला वाटतं. असं 3-4 वेळेला त्याच्या जीवनात घडतं आणि शेवटी तो वर येतो तेव्हा अंधार खराच झालेला असतो आणि तो सुखाने प्राण सोडतो. देव पर्याय त्याची निश्चित आहे, परंतु हा जो व्रतपालनाचा त्याच्या जीवनातला परिणाम आहे हा 5व्या गुणस्थानाचं द्योतक आहे. त्याच्या जीवनात प्रगाढ श्रद्धा ही होती की मुनी जे काही सांगतात आहे ते कधीही चुकीचं असू शकत नाही. ज्या अर्थी मुनींकडून मी हा नियम घेतलेला आहे, हा नियम मला माझा प्राण गेला तरी चालेल पण मला त्याची पालना करायचीच आहे, हा भाव त्याच्या जीवनात होता आणि त्याचं ते 5वं गुणस्थान होतं. म्हणून तिर्यंच गतीतील जीवांना संज्ञी पंचेंद्रिय पाहिजे ते आणि कर्मभूमीच पाहिजे, तर मात्र त्यांना 5वं गुणस्थान असं होऊ शकतं. पण आता या तिर्यंच गतीतील जीवांची वैशिष्ट्य कोणती आहे, तर तिर्यन एकेंद्रियापासून म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि वनस्पती यापासून असंज्ञी पंचेंद्रिय जीवांपर्यंत त्यांच्या जीवनात फक्त पहिलंच गुणस्थान असतं, मिथ्यात्व गुणस्थान. भोगभूमी तिर्यंच्यांना 1 ते 4 गुणस्थानं होऊ शकतात आणि आत्ता वर सांगितल्याप्रमाणे भोगभूमीमध्ये विकलत्रय जीव आणि जलचर जातीचे जीव नसतात. पंचेंद्रिय तिर्यंच्यांचे 5 प्रकार आगमामध्ये येतात. त्यापैकी पहिला आहे जलचर, दुसरा आहे परिसर्प म्हणजे गोह, नेवला वगैरे, तिसरा उरग म्हणजे सर्प, चौथा पक्षी आणि 5वा चतुष्पाद भोगभूमी. असे पंचेंद्रिय तिर्यंच्यांचे 5 प्रकार आम्हाला आगमात पाहायला मिळतात. पहिला जलचर, दुसरा परिसर्प म्हणजे गोह, नेवला म्हणजे मुंगूस असा, नंतर उरग म्हणजे सर्प, चौथा पक्षी आणि 5वा चतुष्पाद. असे 5 प्रकार आम्हाला पाहायला मिळतात. अशा तऱ्हेने नरक गतीचं वर्णन आपण बघितलं. त्यांचं जे शरीर असतं हे औदारिक शरीर असतं. त्यांच्या जीवनामध्ये हुंडक संस्थानच असतं, कारण चित्र विचित्र आकार असतात म्हणून हुंडक संस्थान असतं. काही प्राणी सुभग नामकर्माचा उदय असेल तर त्यांना उत्कृष्ट जीवनात सुविधा पण प्राप्त होतात. जसा एखादा कुत्रा आहे, अल्सेशियन डॉग असेल तर तो 4 व्हीलर मधून देखील फिरतो, तर ते त्याचं सुभग नामकर्म आहे. किंवा काही जीवांना शरीर अत्यंत सुंदर मोरासारखं देखणं शरीर किंवा हत्तीसारखं राजस शरीर, आणि हत्ती हा तसाही एक चांगला प्रकारचा जानवर म्हटला जातो, त्याच्यामुळे ते शरीर त्यांना अशा प्रकारचं दुसऱ्यांना आकर्षित करेल अशा प्रकारचं त्यांना शरीर प्राप्त होते. किंवा त्यांना देखील दुस्वर नामकर्माचा उदय असतो. जसा कावळा आहे तर कावळ्याचा स्वर आपल्याला ऐकावासा वाटत नाही, दुस्वर नामकर्माचा उदय. तो जर मैना, पोपट असेल किंवा हे असतील आंब्याच्या याच्यावर येणारी कोकिळा, तर तो स्वर आम्हाला प्रिय वाटतो. तर अशा प्रकारे सुभग, दुर्भग हे देखील असतात. किंवा गर्दभ आहे म्हणजे गाढव आहे, त्याचा स्वर ऐकावसा वाटत नाही. अशा तऱ्हेने त्यांच्याही कर्मोदयानुसार त्यांना तशा तशा प्रकारची प्राप्ती होत असते. एकेंद्रिय जीवांमध्ये देखील आम्हाला हिऱ्यांचं आकर्षण वाटतं आणि साधा दगड असेल तर तो आम्हाला नकोसा वाटतो, तो काही आम्ही जमा करत नाही. पण हिऱ्यासारखे दगड आम्ही जमा करतो, म्हणजे त्या जीवांचं देखील तशा प्रकारचं भवितव्यता असते आणि आम्हाला देखील त्याचं आकर्षण वाटतं. किंवा गुलाब पुष्पासारखं पुष्प असेल तर ते आम्हाला ग्रहण करावंसं वाटतं आणि एखादं जर वास नसेल
तर ते पुष्प आम्हाला नकोसं वाटतं. तर अशा प्रकारे त्यांच्या त्यांच्या कर्मोदयानुसार त्यांना तशा तशा प्रकारची सामग्री प्राप्त होते. डुक्कर जर घेतला तर आज आम्हाला भारतामध्ये त्याला किंमत नाही, किंवा आम्ही त्याला किळसवाणा प्राणी असं म्हणतो, घृणायुक्त प्राणी म्हणतो. पण परदेशामध्ये ते पण पाळण्याची पुष्कळांना सवय असतात. ते जीव पण तिथे पाळीव प्राणी म्हणून आहेत. तर असं त्या त्या परिस्थितीनुसार तशा तशा प्रकारचं आम्हाला हे सगळं लावावं लागतं. तर असं हे तिर्यंच गती दिलंय. त्यांचं शरीर औदारिकच आहे, म्हणजे एकेंद्रिय जीव जे आहेत त्यांना देखील शरीर आहे, ते त्यांचं औदारिक शरीर आहे. एकेंद्रिय जीवांना कमीत कमी 4 प्राण त्यांना आहेतच, म्हणजे स्पर्शनेंद्रिय आहे, कायबल आहे, आयुष्य आहे आणि श्वासोच्छ्वास आहे. 10 प्राणांपैकी 4 प्राण त्यांना आहेतच. एक स्पर्शनेंद्रिय, कायबल म्हणजे शारीरिक बल, आयुष्य सगळ्याच जीवांना असतं आणि श्वासोच्छ्वास पण असतोच असतो. फक्त ते श्वासोच्छ्वास आम्हाला वाटतं ते श्वासोच्छ्वास प्राणांच्या साह्याने त्यांचं जे शरीर आहे त्या शरीराच्या माध्यमातून ते श्वासोच्छ्वास घेतात. अशा प्रकारे त्यांना 4 प्राण आहे. जर द्विनिंद्रिय आम्ही जीव घेतले तर त्यांना 6 प्राण आहे, म्हणजे त्यांना 2 इंद्रिय, स्पर्शना इंद्रिय, रसना इंद्रिय, घ्राण, बाकीचे 3 इंद्रिय नाही, 2 इंद्रिय आणि 2 बल, काय बल आणि वचन बल. म्हणजे द्विनिंद्रिया जीवांपासून वचन सामर्थ्य आहे त्यांना. म्हणजे त्यांची भाषा जी म्हटल्या जाते ती अनुभय भाषा आहे, परंतु त्यांना वचन बल त्या ठिकाणी आहे. तेही काय आवाज होत असेल त्या आवाजाला ते करू शकतात त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार. 3 इंद्रिय जीव असेल तर त्यांना 7 प्राण आहे. 1 इंद्रिय फक्त वाढवायचं, 3 इंद्रिय, नंतर 2च बल राहतील. आयुष्य आणि श्वासोच्छ्वास सगळ्याच जीवांना राहील. चतुरेंद्रिय जीवाला 8 प्राण लावायचे. असंज्ञ जीवांना 9 प्राण लावायचे आणि संज्ञ पंचेंद्रिय जीवांना 10 प्राण लावायचे. याप्रमाणे प्राणांची गणती ही तिर्यंच गतीतील जीवांना करायची. आपण नरक गतीमध्ये 10च प्राण प्रत्येकाला आहे, कारण ते संज्ञ पंचेंद्रिय जीव आहे म्हणून त्यांना 10 प्राण आहे. परंतु तिर्यंच गतीमध्ये मात्र त्यांच्या इंद्रियानुसार त्यांना प्राणांची कमी अधिकता असते. तिर्यंच गतीतील जीव हे पापाची बहुलता असल्यामुळे जीवनात पाप प्रवृत्ती करतात आणि मायाचारी परिणाम हा त्यांच्या जीवनात प्रामुख्याने म्हटल्या जातो. तिर्यंच गतीचं वर्णन आपण बघितलेलं आहे. आता यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता, किंवा दुसऱ्याही कशावर या भागावर आपल्या झालेला आहे तर प्रश्न विचारू शकता. ताई, जलचर, परिसर्प, उरक, पक्षी, चतुष्पाद हे म्हणजे प्रकार कशासाठी केले? हा, तिर्यंच गतीतील जीवांचे प्रकार केले त्यांनी. सरपटणारे प्राणी तर सर्प वगैरे, काही जमिनीवर चालणारे, वेगाने चालणारे प्राणी, त्यासाठी त्यांनी कॅटेगरी केल्या ह्या 5. उडणारे तर पक्षीमध्ये घेतले, आणि चतुष्पाद म्हणजे गाय, बैल वगैरे, म्हणजे एक एक कॅटेगरी केल्या. जलचर आहे ती वेगळी झाली. परिसर्प आहे, सरपटणारी, पोटावर पोटावर नाही, पायावर जाणारे परिसर्प, आणि पोटावर जाणारे ते उरग सर्प. अशा तऱ्हेने त्यांनी 5 प्रकार त्यांच्या क्रियेनुसार केले. पंचेंद्रियच आहेत ना पण हे सगळे? हो हो, पंचेंद्रिय, तिर्यंच पंचेंद्रिय. अच्छा. मछली वगैरे तिर्यंच पंचेंद्रिय आहे ती पण. भोगभूमी 4 गुणस्थानापर्यंत जाऊ शकतो असं म्हटलं का? हो, भोगभूमीमध्ये 4 पर्यंतचे गुणस्थान तिथे गेल्यावरही होऊ शकतात, आणि तिथून हो तिथे पण सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते त्या पण जीवांना. अच्छा.
संधी पंचेंद्रिय असल्यामुळे त्याही तिथे तिर्यंच्या गतीमध्ये म्हणजे भोगभूमी जीवांना सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. आणि इथून पण तो जर जाणार असेल तर सम्यक्त्व घेऊन देखील त्याचं मरण होऊ शकतं. म्हणजे जर समजा एखादा जीव आहे आणि त्यांनी या ठिकाणी प्रथमतः तिर्यंच्या आयुचा बंध केला, कालांतराने कर्मभूमीश तो जीव आहे, त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, आयु त्याची सुटणार नाही. सम्यक दर्शनाची प्राप्ती कर्मभूमीमध्ये त्यांनी करून घेतली, क्षायिक सम्यक्त्व त्याचं झालं, त्यामुळे तो मेल्यानंतर भोगभूमीश तिर्यंचच नियमपूर्वक होईल. ठीक आहे. आणि तिथे संज्ञिच जीव आहेत का भोगभूमीमध्ये? हा, संज्ञित जीव आहे आणि एक तर एकेंद्रिय जीव आहे. जे एकेंद्रिय जीव सर्वत्र भरलेले आहे, पाणी, वनस्पती हे. अच्छा. आपला आवाज जातेच नाही. आपण प्रश्न विचारले तर ते जाते ना. विचारू मी एखादा प्रश्न? हॅलो. तिर्यन नरक गतीमधील जीवांचं शरीर हे कोणतं असतं? वैक्रियक शरीर त्यांचं असतं. नंतर नरकातून निघालेला जीव शलाका पुरुषांपैकी कोणत्या शलाका पुरुषांना बनू शकतो? 63 प्रकारचे शलाका पुरुष आहेत, त्यापैकी शलाका पुरुषांमध्ये कोण बनू शकतं नरकातून येऊन? तीर्थंकर बनू शकतो. फक्त तीर्थंकर बनू शकतो, बाकी कुणीच बनू शकत नाही. म्हणजे नारायण, प्रतिनारायण, चक्रवर्ती हे कुणीही बनू शकत नाही. हे सगळे जीव हे देवांमधून येऊन मनुष्य बनतात. म्हणजे नारायण असेल, प्रतिनारायण असेल, बलराम असतील, चक्रवर्ती असतील, कामदेव असतील, हे सगळेच्या सगळे जीव स्वर्गामधून येऊनच या पदांना धारण करू शकतात. नरकामधून फक्त येणारा जीव तीर्थंकर बनू शकतो. प्रतिनारायण किंवा नारायण नरकातच जातात का? नाही, मरून नरकात जातील. मरून नरकातच इथे जातात जन्म का? घेणारा हो, नारायण, प्रतिनारायण हे नियमपूर्वक नरकात जाणार आहे. चक्रवर्तींमध्ये काही चक्रवर्ती नरकात जातील, काही स्वर्गात जातील आणि काही मोक्षाला जातील. बलराम, बलभद्र हे सगळेच्या सगळे स्वर्गातच जातात, मोक्षालाच जातात. बलराम सगळे मोक्षाला जातात. ते तसंच आहे. बलराम मोक्षाला जातात, सगळे बलराम मोक्षाला जातात. 9च्या 9 बलराम. कारण नारायण, प्रतिनारायण आणि बलराम यांचा समान कालावधी असतो. एकाच काळात हे तीनही शलाका पुरुष उत्पन्न होतात, बलभद्र, नारायण आणि प्रतिनारायण. कोणत्या नरकातून निघालेला जीव नियमपूर्वक तिर्यंचच असू शकतो? 7व्या नरकातून. किती नरकापर्यंतचे जीव निघून तीर्थंकर बनू शकतात? आणि उदाहरण सांगा. 3 नरकापर्यंत. 4 पर्यंत. 4 पर्यंत मोक्षाला जाऊ शकतात आणि 3 पर्यंत तीर्थंकर बनू शकतात. श्रेणिकाचा जीव आहे तो आता तीर्थंकर आहे. श्रीकृष्णाचा जीव बनणार आहे. श्रीकृष्णाचा जीव आहे. आणि श्रेणिकाचा रावणाचा एक 3. सध्या आपल्याला नावं माहित असणारे 3 आहे. एक श्रेणिकाचा पहिल्या नरकात आहे आणि
श्रीकृष्ण तिसऱ्या. आणि रावण हे तिसऱ्या नरकात आहे. आता थोडा सिलेबसच्या बाहेर प्रश्न विचारते. यांचं श्रेणी इथून आहे. रावण हा आणि श्रीकृष्णाचा रावण आणि तिसरा हा नरकाचं काही हा कारण तिसऱ्या सांगता येईल? नरकात आहे. हो ना, कारण काही सांगता येईल का त्यांचं? नाही, इथे त्यांनी पाप केलं म्हणून नरकायुचा बंध झाला त्यांना. हो ना, नाही जसं श्रेणिक राजाला म्हणजे पहिले तर नरकायुचा बंध झाला, पण नंतर त्याला सम्यक हा दर्शन प्राप्त झाल्यामुळे त्याला पहिला नरक मिळाला ना. मग हो हो तसं यांच्या जीवनात सम्यक दर्शन नाही आहे मग समजा. आहे. आता ते नरकात आहे पण सम्यक्त्व सहितच आहे, कारण तीर्थंकर प्रकृतीचा बंध त्यांना बंद तिथे सुरू सुरूच आहे. आहे. इथेच त्यांना बंध पडला. मनुष्य पर्यायीतच रावणाला आणि श्रीकृष्णाला तीर्थंकर प्रकृतीचा बंध प्रारंभ झालेला आहे. हा श्रीकृष्णाला ज्या वेळेला मुनींच्या आहाराची व्यवस्था त्यांच्याकडे होती आणि एका मुनींना भयंकर औषधी आजार झालेला होता, त्यावेळेला त्यांनी औषधीचे म्हणजे ती औषध टाकून लाडू बनवले. जी औषध मुनींना आहारात पाहिजे होती त्या औषधीचे लाडू बनवले. आणि आपल्याच घरी ते महाराज पडतील असं नाही, म्हणून सगळ्या चौक्यांमध्ये ते औषधी युक्त लाडू दिले की हे महाराज आले तर यांचा रोग दुरुस्त व्हावा म्हणून हे लाडू त्यांना देण्यात यावे. आणि त्यावेळेला त्यांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध प्रारंभ झालेला आहे. नेमिनाथ स्वामींच्या सानिध्यामध्ये हे एक. आणि रावणाला जो बंध प्रारंभ झाला, रावण ज्या वेळेला अत्यंत भक्तीमध्ये तल्लीन होते आणि भक्तीत तल्लीन होताना त्यांना संगीताची अतिशय आवड होती. संगीताला त्यांनी सुरुवात केली आणि त्यांच्या हातामधली असलेली सतारचा तार तुटला. सतारचा तार तुटला तर त्यांनी आपल्या हाताची एक शीर कापली आणि ती तारासारखी जोडली आणि त्यांचं संगीत, ती भक्ती, तो आनंद सुरू राहिला रावणाला. आणि त्यावेळेला त्यांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध प्रारंभ झालेला आहे. तीर्थंकर प्रकृतीचा बंध त्यांना पडला. पण तीर्थंकर प्रकृतीचा बंध पडण्याच्या आधी आणि क्षायोक्षमिक सम्यक दर्शन होण्याच्या पूर्वी त्यांनी नरक आयु बांधलेली होती. त्यामुळे त्यांना नरकात जाणं भाग पडलं. आणि इथे ते क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती करून घेऊ शकले नाही. त्यामुळे दोघही जे जीव आहे हे श्रीकृष्ण आणि रावणाचा जीव हे आज नरकामध्ये क्षायोपक्षमिक सम्यक्त्वधारी आहेत आणि त्यांना तिथेही आजही तीर्थंकर प्रकृतीचा बंध सुरूच आहे. म्हणजे मग तीर्थंकर प्रकृतीचा बंध झाल्यावरही नरकायूचा बंध झाल्यावरही असे तीर्थंकर प्रकृतीचा बांधण्यायोग्य भाव होऊ शकतात. हो हो, हे 3 उदाहरणं आहेत. हो ना. आणि तीर्थंकर प्रकृती, तिचं वैशिष्ट्य हे आहे तीर्थंकर प्रकृतीचं की ती निरंतर बंधी प्रकृती आहे. त्याच्यामुळे तिचा एकदा बंध प्रारंभ झाला की तो रुकत नाही, सुरूच असतो. 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत तो सुरू असतो. आता एवढं लक्षात नाही राहिलं तरी चालेल, ठळक गोष्टी लक्षात ठेवा. मग हे क्षायोक्षमिक सम्यक्त्व 66 सागर असतं का, की ते परत जन्म घेऊन ते मोक्षाला जातील तोपर्यंत त्यांचं हे सम्यक्त्व सुटणार नाही का? हे 66 सागर आता तिसऱ्या नरकाचं आयुष्यच माहित नाहीये आहे ना, 33 सागर आहे. हा, तर ठीक आहे. पण उत्कृष्ट आयुष्य 66 सागर. ते जेवढा वेळ राहतील आता याच्यामध्ये तेवढा वेळपर्यंत त्यांचं क्षायोक्षमिक सम्यक्त्व आहे. तिथून आता ते मनुष्य पर्याय धारण करणार है ना. नरकातून आल्यानंतर ते मनुष्य पर्याय धारण करणार. मनुष्य पर्यायीत विग्रह गतीमध्ये त्यांचं क्षायोक्षमिक सम्यक्त्व कायम राहणार आहे. गर्भ अवस्थेत त्यांना क्षायोक्षमिक सम्यक्त्व आहे. जेव्हा ते बालक असतील त्याही वेळेला त्यांना क्षायोक्षम सम्यक्त्व आहे. 8व्या वर्षी ते अणुव्रत धारण करतात नियमपूर्वक.
तरीही त्यांना क्षायोपक्षमिक सम्यक्त्वच राहणार आहे. आणि आपल्याला एक नियम माहिती आहे, एक तीर्थंकर दुसऱ्या तीर्थंकरांना भेटत नाही. त्यामुळे हे जेव्हा मुनिपद धारण करतील त्यावेळेला त्यांच्याच पादमुलाजवळ त्यांचं क्षायोपक्षमिक सम्यक्त्व नष्ट होऊन ते क्षायिक सम्यक दृष्टी बनतील. ओके. तोपर्यंत त्यांचं क्षायोपक्षमिक सम्यक्त्व राहील. पण आता रावण आणि श्रीकृष्णाचं आयुष्य नरकातून एकाच वेळी संपणार आहे ना मग? नाही, एकाच वेळी संपेल आता ते इतकं मला नाही माहिती, म्हणजे आठवत नाही. पण अच्छा. एक जण एका वेळी 2 तीर्थंकर होतच नाही. झाले तर मग तेच. एक इथे होईल भरत क्षेत्रात, एक घातकी खंडात होईल, एक पुष्कर द्वीपात. इथे एका वेळी एकच तीर्थंकर राहणार आहे भरत क्षेत्रात. अच्छा. 16वे होणार आहे ना श्रीकृष्ण 16वे तीर्थंकर. निर्मल नावाचे तीर्थंकर होणार आहे श्रीकृष्ण 16वे. मला वाटते घातकी खंडातले होणार आहे. आणि सीतेचा जीव त्यांचा गणधर बनणार आहे. गणधर बनणार आहे. रावणाच्या हिच्यात सीतेचा जीव गणधर. रावणाच्या समोशरणात सीतेचा जीव गणधर बनणार आहे. रावणाच्या म्हणजे रावण जेव्हा आता तीर्थंकर बनेल तेव्हा सीतेचा जीव गणधर बनणार आहे. तीर्थंकर प्रकृतीचा उदय गर्भात असल्यापासून सुरू होतो का मग? नाही, तीर्थंकर प्रकृतीच्या सत्तेने हे काम होऊ लागलं. तीर्थंकर प्रकृतीचा उदय 13व्या गुणस्थानात केवल ज्ञानाची प्राप्ती झाली की मग होतो. अरिहंत अवस्थेतच असतो फक्त उदय. अरिहंत अवस्थेतच त्यांना तीर्थंकर प्रकृतीचा उदय आहे. पण मग आणि आपण म्हणतो तीर्थंकर जन्माला कसं म्हणतो मग आपण? जन्माला आले हे म्हणतो आपण, ते त्यांच्या सत्तेने झालेली क्रिया आहे. तीर्थंकर प्रकृती सत्तेत आहे, केवळ सत्ता आहे म्हणून या गोष्टी त्यांच्या जीवनात संभव आहे. आम्ही म्हणतो सत्ता काही करत नाही तीर्थंकर म्हणजे कोणत्याही कर्माची, पण ह्या गोष्टी तीर्थंकर प्रकृतीची केवळ त्यांच्या जीवनात सत्ता आहे. तेव्हापासून त्यांचा 6 महिने आधीपासून या पृथ्वीवर रत्नवृष्टी, गर्भकल्याणी, जन्मकल्याणी, दीक्षा कल्याणी या केवळ सत्तेत तीर्थंकर प्रकृती आहे तेव्हा झालेल्या आहे. आणि त्याचा उदय जो असणार आहे हा 13व्या गुणस्थानात त्यांना जेव्हा केवल ज्ञानाची प्राप्ती होते तेव्हापासून त्यांचा तीर्थंकर प्रकृतीचा उदय सुरू होतो. म्हणजे 8 ते 13 बंधही नसतो आणि उदय पण नाही, फक्त सत्ता राहते. 8व्याच्या 6व्या भागापर्यंत बंध होत राहतो. म्हणजे तिथून मग बंध पण नाही आणि सत्ता फक्त राहते. सत्ता राहते म्हणजे आता त्यांना बंध सुरूच आहे. आणि 8व्या गुणस्थानात म्हणजे श्रेणी आरोहण करतील त्याच्या 6व्या भागापर्यंत, 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत तीर्थंकर प्रकृतीचा बंध त्यांना होतच राहतो. तिथे बंध विच्छुत्ती आहे. ताई छडाला मध्ये 3ऱ्या ढालीमध्ये जे श्लोक आहे किंवा सम्यक दृष्टी पहिल्या नरका शिवाय 2ऱ्या 6व्या म्हणजे प्रथम नरक बिन षटभू ज्योतिष वान भवन षंडनारी हे ते श्लोक आहे. हा तो श्लोक आहे. याच्यामध्ये असं समजायचं की क्षायिक सम्यक्त्व, याला मी पुढच्या याच्यामध्ये सांगेल डिटेल, कारण आता वेळ संपली आपली. त्याचं वर्णन डिटेल आहे, मग मी ते पुढच्या याच्यात घेईल हे प्रकरण. आणि पुढच्या मंगळवारी